हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण खूपच टेस्टी असा ब्रेड सँडविच, अंडा ब्रेड सँडविच ही रेसिपी पाहणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आहे ती. त्यासाठी बघा, आपण ब्रेड घेतले आहेत, एकदम फ्रेश असे ब्रेड घ्यायचे आहेत आणि त्याचे असे उभे असे स्लायसेस करून घ्यायचे. व्हिडिओ स्किप करू नका मैत्रिणींनो, खूपच युनिक आणि लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी सुंदर अशी रेसिपी आहे. तुम्ही तर नेहमीच अंड्याची पोळी म्हणा, आमलेट म्हणा खाल्लं असेल, पण अशा प्रकारे तुम्ही कधीच बनवला नसेल. तर अवश्य अशा प्रकारे बनवून सर्वांसाठी खायला द्या, सर्वांना खूप आवडेल. त्यानंतर आपण 2 अंडी घेतली आहेत, अशा प्रकारे आपण फोडून घेणार आहोत. खूप टेस्टी लागतो आणि त्यामध्ये आपण भाज्यांचा समावेश केला आहे, त्यामुळे तर अगदी एक नंबरच लागते बघा टेस्ट. अशा प्रकारे आपण 2 अंडी त्यामध्ये छान अशी फोडून घेणार आहोत, फेटून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यांचा इथे समावेश करू शकता. तुम्ही नेहमी बनवता, अंड्याची पोळी बनवता, आमलेट बनवता किंवा अंड्याचे वेगवेगळे प्रकार बनवता, पण अशा प्रकारे तुम्ही कधीच बनवलं नसेल तर अवश्य अशा प्रकारे बनवा मैत्रिणींनो. ती अंडी आहे ती छान अगोदर आपण एक जीव करून घेणार आहोत, म्हणजे फेटून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत. मीठ आपण थोडंच घालणार आहोत, कारण अंड्याच्या पोळीला मीठ कमीच लागतं. त्यानंतर मी चिली फ्लेक्स घेतले आहेत फक्त कलरसाठी. माझ्याकडे कश्मीरी मिरची होती, मी ती फक्त थोडीशी मिक्सरमध्ये चालू बंद करून फिरवली. घरी तयार केले आहेत मी चिली फ्लेक्स. खूप छान असं चटपटीत त्याला रंग पण येणार आणि स्वाद पण येणार. मिरचीनी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे तिखट कमी जास्त करू शकता. खूपच युनिक आणि पहिल्यांदाच तुम्ही अशा प्रकारे तुम्ही रेसिपी बघत असाल. त्यानंतर आपलं फेटून झालं आहे अंडं. आपण त्यामध्ये हे बघा, मी कोबी घेतला आहे बारीक चिरून, कांदा, हिरवी मिरची आणि लसूण आणि टॉमॅटो घेतला आहे. तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा स्किप पण करू शकता. लसूण असा मी चिरून घातला आहे, खूप छान चव लागते त्यामुळे. आणि कांदा मी अर्धाच घेतला आहे, जास्त कांद्याचा मी इथे समावेश केला नाही. आणि छान असं आपण ते फेटून घेणार आहोत, म्हणजे भाज्या आहेत त्यामध्ये छान अशा एकत्र आपण अशा प्रकारे फिरवून घेणार आहोत बघा. खूप छान अशी युनिक रेसिपी आहे मैत्रिणींनो. त्यानंतर आपण तव्याला तेल लावून घेतलं आहे आणि छान तेल लावायचं. तूप लावा, बटर लावा, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काही लावू शकता. मी इथे तेलाचा वापर केला आहे आणि छान असं तव्याला लावून घेतलं. त्यानंतर जे आपण अंड्याचं मिश्रण तयार केलं होतं ते अशा प्रकारे आपण तव्यावर घालून घेणार आहोत आणि पसरवणार आहोत. आपण आयताकृती त्याला आकार देणार आहोत, म्हणजे आपलं सँडविच आहे ते खूप छान असं होईल. अशा प्रकारे छान पसरून घ्यायचं आहे. आणि ही रेसिपी बनवताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे, मीडियम पण नाही, एकदम लो गॅसवर हे करायचं आहे, नाही तर तुमचा खालचा भाग आहे तो करपून जाईल. लो गॅसवरच अशा प्रकारे आपण पसरून घ्यायचं आहे बघा. खूप छान अशी युनिक, मुलांना तर खूप आवडेल आणि त्यानिमित्ताने मुलांच्या पोटामध्ये भाज्या पण जातील. अवश्य मैत्रिणींनो अशा प्रकारे बनवून घ्या. त्यानंतर आपण ब्रेडच्या ज्या स्लायसेस बनवल्या होत्या त्या बघा, अशा प्रकारे आपण थोडं थोडं अंतर ठेवून घ्यायच्या आहेत आणि प्रेस करायचे आहे बघा. आणि प्रेस केल्यानंतर आपण त्याच्या कडा आहेत त्या आधी सोडवून घेणार आहोत. आणि हे बघा, अशा प्रकारे आपण पलटी करायचा, त्याला रोल करायचा आहे बघा. हे बघा, अशा प्रकारे छान असा रोल बनवून घ्यायचा आहे. खूप सुंदर आणि खायला तर एक नंबरच लागतं बघा. अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर कसं झालं आणि मुलांना, घरातील मंडळींना आवडलं की नाही ते मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. हे बघा, आपला एक अंडा ब्रेड रोल तयार झाला आहे. खूप छान अशी युनिक रेसिपी आहे बघा. थोडंसं लक्षपूर्वक करायचं आहे आणि दोन्ही बाजू बघा अशा आपण छान अशा शेकून घेतल्या आहेत बघा. त्याच्या रंग पण छान आला आहे त्याला. आपण छान असं दुसरा चमचा घ्यायचा आहे पलटी वगैरे करताना, म्हणजे आपल्याला छान शेकायला सोपं जाईल. बघा किती सुंदर दिसत आहे
आणि भाज्या घातल्या आहेत, मग त्यामुळं तर अगदी मस्तच. त्यानंतर आपण दुसरं पण बनवत आहोत बघा. त्यानंतर सगळं जे मिश्रण आहे ते आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि पुन्हा आपण अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे. आयताकृती आकार घ्यायचा आहे, म्हणजे आपले जे ब्रेड आहेत कट केलेले ते आपल्याला त्यामध्ये ठेवायला सोपं जाईल. खूपच युनिक आणि मस्त रेसिपी आहे मैत्रिणींनो. अवश्य अशा प्रकारे बनवून बघा. आणि बाहेरचं खाण्यापेक्षा मुलांना असं वेगवेगळे पदार्थ तुम्ही घरामध्येच बनवून द्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हेल्दी, तेलाचा वापर चांगला आणि भाज्यांचा वापर केल्यामुळे तो हेल्दी असा नाश्ता बनवून तयार होईल. तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा नाश्त्याला देऊ शकता. दुपारच्या तुम्ही जेवणामध्ये पण ह्याचा समावेश करू शकता. हे बघा, अशा प्रकारे आपण त्या स्लायसेस आहे ब्रेडच्या कट केलेल्या त्या आपण ठेवणार आहोत आणि छान असं आपण शेकून घेणार आहोत. बाहेरचं खाण्यापेक्षा घरातलं आणि हेल्दी महत्त्वाचं, मुलांचं तब्येतीसाठी पण चांगलं. हे बघा, अशा प्रकारे आपण पलटी करून घेत आहोत. आणि महत्त्वाची टिप्स बघा, लक्षात ठेवायची, गॅसची फ्लेम येथे पूर्ण लो ठेवायची आहे, वाढवायची नाही. जेव्हा आपण शेकतो तेव्हा तुम्ही गॅसची फ्लेम वाढवू शकता. बघा, अशा प्रकारे छान असं दोन्ही बाजू पण दाबून घ्यायचे आहेत. आतलं जो तुम्हाला वाटेल की आतला भाग कच्चा राहील, अजिबात कच्चा राहणार नाही, कारण आपण हे लो गॅस फ्लेमवर छान असं आपण भाजून घेणार आहोत. आतपर्यंत ते भाजलं जाईल. तुम्ही जर गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर आतमध्ये कच्चं राहील, म्हणून गॅसची फ्लेम लो ठेवून छान असं त्याला रंग बदलेपर्यंत छान असं आपण दोन्ही बाजूनी छान शेकून घेतो आहे. बघा किती सुंदर, अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल असा आपला अंडा ब्रेड रोल तयार झाला आहे मैत्रिणींनो. अवश्य अशा प्रकारे बनवून मुलांसाठी बनवून द्या. त्यांना छोटी मोठी भूक असेल तेव्हा देऊ शकता किंवा नाश्त्याला देऊ शकता. हे बघा, 2 बनवले आहेत मी. बघा किती सुंदर दिसत आहेत, बघू शकता आपण. त्यानंतर मी कट करणार आहे त्याला. हे बघा किती छान झालं आहे आपलं अंडा ब्रेड रोल. अगदी खायला पण मस्त आणि महत्त्वाचं म्हणजे हेल्दी. आपण इथे भाज्यांचा समावेश केला आहे. तुमच्या आवडीच्या भाज्यांचा इथे तुम्ही समावेश करू शकता. त्यानिमित्ताने मुलं भाज्या पण खातील. ज्या मुलांना आवडत नाही त्या पण भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. एवढी अप्रतिम अशी आपली अंडा ब्रेड रोलची रेसिपी तयार झाली आहे. मी तुम्हाला आता मध्ये कट मारून दाखवते. बघा, अशा प्रकारे कट करायचं आहे, म्हणजे खाताना पण सोपं जाईल. हे बघा किती सुंदर आतपर्यंत शिजलं गेलं आहे. अशा प्रकारे आपले बनवून तुम्ही असंच जो रोल आहे तो असाच खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस बरोबर पण खाऊ शकता किंवा चटणीबरोबर पण खाऊ शकता, तुम्हाला आवडेल तसं. कारण आपण येथे चिली फ्लेक्स टाकले आहेत, भाज्या टाकल्या आहेत, त्यामुळे चवीला एक नंबरच असं आपलं अंडा ब्रेड सँडविच तयार झालं आहे, रोल तयार झाला आहे. मी येथे टॉमॅटो सॉस डेकोरेट करण्यासाठी ठेवला आहे. बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे खूपच छान युनिक. चला तर मग रेसिपी जरी तुम्हाला आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. चॅनलला पण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हाईप करा, छानशी कमेंट करा आणि माझा व्हिडिओ आपण कुठून पाहता ते कमेंट करून सांगायला विसरायचं नाही. म्हणजे मला माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये मी तुमचं नाव घेऊ शकते, अनाऊन्स करू शकते. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. बाय बाय.